ह्याच उद्धव ठाकरेंनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी ज्या राजसाहेबांचा जो वारंवार अपमान केला, त्यांना हक्क असताना पण खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचा वारसदार हे आदरणीय राजसाहेबच होते, पण तरीही त्यांना सगळ्या पद्धतीने त्यांना त्रास देऊन अपमानित करून त्यांना जे काही शेवटी त्यांना शिवसेना सोडायला लागली, ज्या शिवसेनेला आदरणीय राजसाहेब बांधत होते बाळासाहेबांच्या प्रमाणे विचाराच्या प्रमाणे, आणि प्रत्येक शिवसैनिक तेव्हाचा हा राजसाहेबांना बाळासाहेबांचाच उत्तराधिकारी म्हणून बघत होतं, त्या सगळ्या गोष्टीला याच उद्धव ठाकरे आणि त्याच्या कुटुंबियांनी तेव्हा किती अपमान केला हे आमच्यासारख्या जुना शिवसैनिकांना विचारा ना. वेगळं पुस्तक लिहू शकतात, मातोश्रीमधला नरक म्हणून हां, वेगळं पुस्तक लिहू शकतात. संजय राजाराम राऊतचा भाग 2 मातोश्रीचा नरक हां. म्हणून हे सगळे जे काही अपमान तेव्हा करायचा, आणि आता रोजीरोटीचा प्रश्न आला असल्यामुळे हां, पोटापाण्याचा प्रश्न आल्यामुळे आता राजसाहेबांना गोंधळात बसायचं, हाच कार्यक्रम सुरू आहे. म्हणून राजसाहेब सुज्ञ आहेत. भांडणं मिटत असतील तर आम्ही सगळे आनंदी आहोत. कोणाचं कुटुंब एकत्र येत असेल तर आम्ही अतिशय आनंदी आहोत. ठाकरे कुटुंब एकत्र येत असेल तर चांगली गोष्ट आहे, पण शेवटी राजसाहेबांना केलेला अपमान, त्यांचा केलेला अपमान हे मला वाटतं की राजसाहेब आतापर्यंत विसरले नसतील. ती मोहीम लढा आपल्या शिवसेनेसाठी आहे की लढा आपल्या आदित्याला वाचवण्यासाठी आहे, हा पहिलं तरी स्पष्टीकरण द्यावं. कारण का आता जो त्यांचा बाजार उठलेला आहे उद्धव ठाकरे आणि संजय राजाराम राऊतचा, ज्या पद्धतीने सगळे जवळचे निष्ठावान सैनिक महायुती म्हणजे प्रामुख्याने भारतीय जनता पक्ष शिवसेनेमध्ये शिंदे साहेबांबरोबर चालले असल्यामुळे आता बाजार उठल्यामुळे हे सगळी मोहीम बाहेर येते आहे. आणि म्हणून तो काय शिवसैनिकांसाठी दौरा नाही आहे, पण त्यांच्या आदू बाळासाठी आहे. ते उद्धव ठाकरेंनी स्पष्ट करून टाकावं आणि ही सगळी नौटंकी बंद करावी. शक्यतो राज्यात महिला कोकण घटनेच्या अनेक घटना समोर येतात. वैष्णवी हगवण्यांचा प्रकार असेल, सोलापुरात काल आमचे गृहमंत्री मुख्यमंत्री साहेब सक्षम आहेत. राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेब अतिशय चांगल्या पद्धतीने आणि योग्य पद्धतीने काम करत आहेत. प्रत्येक जी काही घटना घडली त्याच्यानंतर ज्या काही कारवाया चाललेल्या आहेत, जे काही शिस्त लावण्याचं काम सुरू आहे, त्यानंतर मला विश्वास आहे की राज्यातली जनता ही आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली सुरक्षित आहे. जालिंदर सुपेकर जे आहेत त्यांनी वकिलांना 500 कोटी रुपयांची मागणी केली असेल. बघा, कोणी भ्रष्टाचार कोण करत असेल, कोण कायदा आणि सुव्यवस्था खराब करत असेल, राज्याचं वातावरण कोण खराब करत असेल, तर त्याला आमच्या देवाभाऊचं सरकार निश्चित पद्धतीने शासन देईल, हा विश्वास मी महाराष्ट्राच्या जनतेला देतो. शिवसेना विरोधकांच्या बैठकीला राष्ट्रवादीच्या नेत्यांची गैरहजेरी आहे. इंडियाच्या भूमिकेपासून पवारांनी फारकत घेतली. आता पवार साहेब त्यांचा पक्ष नेमकं काय करतो हे सांगण्याचा अधिकार माझा नाही. राष्ट्रवादीचे कोण पवार साहेबांचे काही उरले कार्यकर्ते तुमच्या सोलापूरमध्ये असतील, त्यांना शोधा आणि तो प्रश्न विचारा. साहेब, खरं तर शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या युतीच्या गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. मात्र मनसे जे आहे ती ताठर भूमिका घेताना पाहायला मिळते. मनसेचं म्हणणं आहे की शिवसेनेकडनं प्रस्ताव आल्याशिवाय पुढची भूमिका. शेवटी आदरणीय राजसाहेबांचा अपमान उद्धवजींनी कितींदा केला, कसा केला, ह्याच्याबद्दल एक वेगळं पुस्तकच बनू शकतं. आज तुम्हाला काय वाटतं की जे निष्ठावान मनसैनिक आहेत ते का अस्वस्थ आहे, का संदीप देशपांडे सारखे, अमोय खोपकर सारखे का अस्वस्थ आहेत? कारण का ह्याच उद्धव ठाकरेंनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी ज्या राजसाहेबांचा जो वारंवार अपमान केला, त्यांना हक्क असताना पण खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचा वारसदार हे आदरणीय राजसाहेबच होते, पण तरीही त्यांना सगळ्या पद्धतीने त्यांना त्रास देऊन अपमानित करून त्यांना जे काही शेवटी त्यांना शिवसेना सोडायला लागली, ज्या शिवसेनेला आदरणीय राजसाहेब बांधत होते बाळासाहेबांच्या प्रमाणे विचाराच्या प्रमाणे, आणि प्रत्येक शिवसैनिक तेव्हाचा हा राजसाहेबांना बाळासाहेबांचाच उत्तराधिकारी म्हणून बघत होतं, त्या सगळ्या गोष्टीला याच उद्धव ठाकरे आणि त्याच्या कुटुंबियांनी तेव्हा किती अपमान केला हे आमच्यासारख्या जुना शिवसैनिकांना विचारा ना. वेगळं पुस्तक लिहू शकतात, मातोश्रीमधला नरक म्हणून हां, वेगळं पुस्तक लिहू शकतात. संजय राजाराम राऊतचा भाग 2 मातोश्रीचा नरक हां,
म्हणून हे सगळे जे काही अपमान तेव्हा करायचा आणि आता रोजीरोटीचा प्रश्न आला असल्यामुळे पोटापाण्याचा प्रश्न आल्यामुळे आता राजसाहेबांना गोंधळात बसायचं. हाच कार्यक्रम सुरू आहे. म्हणून राजसाहेब सुज्ञ आहेत. भांडणं मिटत असतील तर आम्ही सगळे आनंदी आहोत. कोणाचं कुटुंब एकत्र येत असेल तर आम्ही अतिशय आनंदी आहोत. ठाकरे कुटुंब एकत्र येत असेल तर चांगली गोष्ट आहे. पण शेवटी राजसाहेबांना केलेला अपमान, त्यांचा केलेला अपमान हे मला वाटतं की राजसाहेब आतापर्यंत विसरले नसतील. सोकॉल्ड सेक्युलर जे पक्ष आहेत, काँग्रेसचे राष्ट्रवादीतले नेते अनेक हिंदुत्ववादी पक्षामध्ये येताना दिसतात. सिद्धाराम मित्रेंसारखा नेता शिवसेनेमध्ये प्रवेश करतो. शेवटी आमचं हे हिंदू राष्ट्रच आहे. आम्ही वारंवार जे बोलतो आहे, आमचं राष्ट्र हे हिंदू राष्ट्र आहे आणि म्हणून हिंदुत्वाचा विचार हा ह्या राष्ट्राचा मूळ विचार आहे आणि ते आज नाही तर उद्या प्रत्येकाला स्वीकारायलाच लागेल. सेक्युलर ही संकल्पना ही मूळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो संविधान, जो पहिला ड्राफ्ट जो आलेला, त्याच्यामध्ये सेक्युलर हा शब्दच नव्हता. काँग्रेसनी जन्म घातलेला तो शब्द आहे. आणि आता सगळ्याच नेते मंडळांना, मग काँग्रेसमधले असो तर अन्य राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार, प्रत्येकाला कळलेलं आहे की ह्या हिंदू राष्ट्रामध्ये हिंदुत्ववादी विचारच आम्हाला पुढे घेऊन जात असल्यामुळे प्रत्येकजण आमच्याबरोबर आता फोटो काढण्यासाठी उत्सुक आहे. साहेब, ठाकरे गटाचे 5 खासदार शिंदेजींच्या संपर्कात आहेत. ऑपरेशन टायगर लवकरच पूर्ण होणार का? नाही, आता ऑपरेशन टायगर, लायन, कोल्हे, आता ते काय, आता दुपारी आमचे शिंदे साहेब तुमच्या सोलापूरला येत आहेत. काही प्रश्न त्यांना याच्यातही राखून ठेवा ना. त्यांचे प्रश्न मला कशाला विचारता? मी त्यांच्या मंत्रिमंडळात आहे. आज सोलापूरमध्ये दौऱ्यावरती आहात. काही दिवसांपूर्वी काही घटना घडली, धार्मिक तेढ कुठेतरी निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. बघा, आमच्या इकडचं हिंदू समाजाने हे सरकार आणलेलं आहे. सोलापूरचा हिंदू समाज जागृत झाला आणि म्हणून असंख्य हिंदुत्ववादी विचाराचे आमदार इथे निवडून आलेले आहे. आणि म्हणून ज्या समाजाने आज हे हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आणलेलं आहे, आमच्यासारख्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना आज मंत्रिपदापर्यंत पोचवलेलं आहे, असंख्य आमदार घडवलेले आहेत, त्या हिंदू समाजाला कोणी अगर त्रास देत असेल तर आम्ही स्वतःला मंत्री आणि आमदारच्या अगोदर स्वतः पहिलं हिंदू समजतो. आणि म्हणून जिथे जिथे हिंदू समाजाला त्रास होत असेल तिथे आम्ही पहिले उपस्थित राहून आमच्या हिंदू समाजाला आधार देणार आणि त्याचसाठी आज माझा दौरा लागलेला आहे. सर, मनसे नेते संदीप देशपांडे जे नरकातला स्वर्ग पुस्तक वाचतानाचा एक फोटो ट्विट केला आणि त्याच्यावरती असं लिहिलं की लपवण्यासारखं काही नाही. कसं पाहता याचं? नाही, असं मी आता त्यांना फोटो वाचताना पाहिलेलं नाही, कारण का त्यांच्या घरात काय चाललं आहे हे माझं बघण्याचे माझं काम नाही. त्यांच्या घरात चहा द्यायला सकाळची मी जात नाही, म्हणून त्यांनी कुठलं पुस्तक वाचावं नाही वाचावं हा त्यांचा प्रश्न आहे. येणाऱ्या काळात मनसे पण ज्या राजसाहेबांच्या समर्थकांनी, राजसाहेबांनी जेव्हा शिवसेना सोडली तेव्हा असंख्य त्यांच्या समर्थकांनी संजय राजारामरावची गाडी जाळलेली, पलटी केलेली, त्याचे फोटो आजही वृत्तपत्रांकडे असंख्य लोकांकडे आहेत. त्यांचं पुस्तक हातात घेत असताना कदाचित ते पुस्तक जड वाटत असेल. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या नरकातला स्वर्ग या पुस्तकाचं नुकतंच प्रकाशन झालं आहे. आर्थर रोड कारागृहात असताना आलेल्या अनुभवावर संजय राऊत यांनी हे पुस्तक लिहिलं आहे. यावर आता भाजप आमदार नितेश राणे यांनी सडकून टीका केली आहे. मातोश्रीतला नरक हे वेगळं पुस्तक होऊ शकतं. संजय राजाराम राऊतांच्या पुस्तकाचा भाग 2 मातोश्रीला नरक असं होऊ शकते, अशी जिवारी लागणारी बोधरी टीका नितेश राणे यांनी केली आहे. ठाकरे गटाच्या प्रचाराच्या शुभारंभावरही त्यांनी टीका केली आहे. ठाकरे गटाची मोहीम ही शिवसेनेसाठी आहे की आपल्या आदित्यला वाचवण्यासाठी आहे याचं स्पष्टीकरण त्यांनी द्यावं. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचा बाजार उठलेला आहे. त्यामुळे जवळचे शिवसैनिक महायुतीत म्हणजेच भाजप आणि प्रामुख्याने शिवसेना शिंदे गटात जात आहेत. त्यामुळे ही मोहीम शिवसेनेसाठी नसून त्यांच्या आळूबाळूसाठी आहे. याबाबत उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट करावं आणि नोटंकी बंद करावी, अशी टीका नितेश राणे यांनी केली आहे. शरद पवार किंवा त्यांचा पक्ष काय भूमिका घेतो हे सांगण्याचा मला अधिकार नाही. शरद पवारांचे काही उरले सुरले कार्यकर्ते सोलापुरात असतील तर त्यांना शोधा आणि विचारा, असं नितेश राणे म्हणाले. आदरणीय राज साहेबांचा अपमान उद्धवजींनी किती वेळा आणि कसा केला याचे एक स्वतंत्र पुस्तक होऊ शकते. निष्ठावान मनसे सैनिक का अस्वस्थ आहे असे तुम्हाला वाटते? अमेय खोपकर, संदीप देशपांडे का अस्वस्थ आहेत? बाळासाहेबांच्या विचाराप्रमाणे राज ठाकरे शिवसेना बांधत होते. त्यावेळचा शिवसैनिक बाळासाहेबांचा उत्तराधिकारी म्हणून राज ठाकरेंकडे बघत होता.
राज ठाकरेंचा त्यांनी किती वेळा अपमान केला हे माझ्यासारख्या जुन्या शिवसैनिकाला विचारा. मातोश्रीतला नरक हे वेगळं पुस्तक होऊ शकते. संजय राजाराम राऊतच्या पुस्तकाचा भाग 2 मातोश्रीला नरक. त्यावेळी अपमान करायचा आणि रोजीरोटीसाठी राज ठाकरेंना गोंधळात बसायचं असं सुरू आहे असं नितेश राणे म्हणाले. राज साहेब सुज्ञ आहेत. भांडण मिटून 2 ठाकरे एकत्र येत असतील तर आम्हाला आनंद आहे. मात्र शेवटी राज ठाकरेंचा जो अपमान झाला ते सर्वजण विसरले नसतील असं मला वाटतं असं नितेश राणे म्हणाले.